नमस्कार. आज आपण गरमागरम पौष्टिक असं वाफाळतं फोडणीचं वरण बनवणार आहोत. हे वरण अतिशय पौष्टिक आहे आणि झटपट पण बनतं. तसेच प्रोटीन्सने परिपूर्ण आहे आणि आपल्या शरीराला सर्वात जास्त प्रोटीन्सची गरज असते. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी हे असं वरण नक्की बनवा आणि त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. हे असं बघा किती दाटसर बनलं आहे वरण. मी तुम्हाला जवळून दाखवते आणि सुगंध तर इतका सुंदर येतो, घरभर पसरतो. आणि मुख्य म्हणजे घाईच्या वेळी देखील आपण हे झटपट बनवू शकतो. फक्त आपल्याला डाळी मिक्स करून ठेवायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगते. इथे आपण पाव किलोच्या प्रमाणात डाळ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. या दोन्ही डाळी आपल्याला समप्रमाणात घ्यायच्या आहेत आणि तूर डाळ मात्र आपल्याला अगदी कमी घ्यायची आहे, कारण तूर डाळीमुळे कोणाकोणाला पित्ताचा त्रास होतो. हे पहा, परंतु चव छान यावी वरणाला म्हणून थोडीशी, आणि तिन्ही पण डाळी असतील तर आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळणार, म्हणून इथे थोडीशी तूर डाळ मी वापरलेली आहे. या तिन्ही डाळी आपण मिक्स करून सांगितलेल्या प्रमाणात एका बरणीमध्ये बनवून ठेवायच्या, म्हणजे कसं आपल्याला कधी वाटेल तेव्हा आपण बनवू शकतो झटपट वरण. डाळी छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. चोळून डाळ धुवायची, कारण त्याला पावडर वगैरे लावलेली असते. हे पहा, डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास इतपतच पाणी घालायचं आहे, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. तुम्ही ज्या वाटीचं माप घेणार त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला किती पाणी घातलेलं पाहिजे. इथे मी पाव किलो डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे. या तिन्ही डाळींचं प्रमाण पाव किलो इतकं आहे. आता आपण यामध्ये पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. हळद आणि मिरची डाळ शिजताना घातली तर ती व्यवस्थित लागते पण डाळीला, आणि मिरचीचा स्वाद पण छान येतो. फोडणीत घातल्यावर एवढं येत नाही. आता आपण कुकरला मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर व्यवस्थित बंद करायचा. कुकरच्या झाकणाला जो रबर असतो तो थोडा ओला करून मगच लावायचा, म्हणजे कुकरची शिट्टी व्यवस्थित होतात. नाहीतर मग कुकरचं झाकण व्यवस्थित लागत नाही, मग शिट्टी वेळेत होत नाही. आता आपण 3 शिट्टी करून घेऊया कुकरला. हे पहा, मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त डाळ शिजलेली आहे आपली. सांगितलेलं प्रमाण परफेक्ट आहे अगदी. ही पाव किलो इतकी डाळ होती, म्हणजे ज्या मी वाटीचं प्रमाण दाखवले त्या वाटीने पाव किलो इतकी डाळ होते. डाळ चांगली स्मॅश करून घेतलेली आहे. आता आपण 1.5 पळी इतकं तेल घेतलेलं आहे फोडणी देण्यासाठी. चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि 1 चमचा इतकी मोहरी घातलेली आहे. हिंग घातलेला आहे पाव चमचा आणि लसूण ठेचून घातलेला आहे. लसूण सोललेला नाही, सालासहित लसूण ठेचून घातलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत कोरडी करून. फोडणी छान अशी फिरवून घ्यायची, करपवायची नाही, त्यामुळे स्वाद येत नाही. आणि लसूण छान फ्राय झाला की नंतर आपण यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे, त्या अगोदर घालायची नाही. आपण हळद डाळी शिजवताना घातलेली होती, त्यामुळे हे पहा, आता आपण डाळ घालून घेऊया. खूप सुंदर खमंग बनतं अशा पद्धतीनं बनवलेलं वरण. नक्की ट्राय करा एकदा तरी, पुन्हा पुन्हा बनवाल तुम्ही नक्कीच. आता यामध्ये पाणी थोडं ॲड करायचं आहे, पण त्यापूर्वी आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. किती कमी साहित्य लागलं तुम्हीच बघा, परंतु हे वरण इतकं चविष्ट बनतं ना मैत्रिणींनो, खरंच खूप चविष्ट बनतं. यामध्ये मी अजून 2 ग्लास इतकं पाणी वाढवलेलं आहे. आता आपण उकळ काढून घ्यायची वरणाला छान. हे पहा, किती सुंदर आणि इतका सुगंध सुंदर येतो ना, मला तर खूपच आवडतं हे वरण. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुमच्या घरातल्यांना देखील खूप आवडेल आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात अशा प्रकारे बनवलेलं वरण. असं छान उकळी काढून घ्यायची वरणाला. आणि कुकरमध्ये डाळ आपण शिजवतो तेव्हा पाणी योग्य प्रमाणात घातलं की मग बघा डाळीला फेस पण जास्त येत नाही, नाहीतर मग साईडला जास्त फेस येतो आणि मग तो काढून टाकावा लागतो. मग कसं डाळीचं सत्व निघून जातं ना, शिजलेली असते डाळ. त्यामुळे नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तयार आहे आपलं वरण. हे पहा किती सुंदर आणि किती मस्त असं कन्सिस्टन्सी पण खूप छान आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. अशा प्रकारे वरण आता तयार आहे आपलं वरण सर्व करण्यासाठी. बऱ्याचशा लोकांना तूर डाळीचा त्रास होतो, त्यामुळे आपण या प्रकारचं असं वरण बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की या पद्धतीने वरण बनवा. आणि कसं फक्त डाळी एकदा मिक्स करून ठेवल्या की आपल्याला महिनाभराचं टेन्शन नाही. आठवड्यातून अगदी 3-4 वेळा आपण हे अशा प्रकारचं वरण बनवू शकतो. यामध्ये तिन्ही डाळी आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त प्रोटीन्स आपल्याला मिळतं आपल्या शरीराला आणि लहान मुलं पण आवडीने खातातच. हे पहा किती सुंदर वरण बनलेलं आहे. मी तुम्हाला असं सर्व करून पण दाखवते, म्हणजे कितपत आपल्याला घट्ट पातळ ठेवायचं तेही कळेल. धन्यवाद.